तुझी या वियोगे जीवित्व आले, शरीर पांगे बहुदुःख झाले. अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. श्रोते हो, करुणाष्टकाचा हा 32वा श्लोक. या श्लोकात समर्थ स्वतःमधील दोषांचा श्री रामापुढे कबुली जबाब देत आहेत. खरे तर या देहाचा जन्म होतो तर तो त्या परमात्म्यापासून विलग होतो म्हणून. जीव आणि परमात्म्याचे ऐक्य असेल तर त्याला जन्म नाही, तो परमात्म्यातच विलीन होतो. पण जेव्हा आपल्याकडून काही चुकले असेल तर त्यांच्यामध्ये द्वैत निर्माण होते आणि जीव त्या सच्चिदानंदापासून अलग होऊन पुन्हा या मर्त्य लोकात जन्म घेतो असे म्हणतात. त्याला पुन्हा परमेश्वर प्राप्तीसाठी साधना करावी लागते. त्यामुळे समर्थ श्रीरामाला म्हणतात, तुझी या वियोगे जीवित्व आले. आता एकदा हा जीव जन्माला आला की त्याला देह यातना, शरीराचे सर्व भोग भोगणे प्राप्त आहे. आणि शरीर आहे तिथे दुःख, यातना, वेदना आहेतच. शिवाय या फक्त शरीराच्याच वेदना नाहीत, तर त्या शरीराचे एक इंद्रिय असलेल्या मनाच्याही व्यथा आहेत. त्यामुळे परमेश्वराचा वियोग झालेला प्राणी पुन्हा या देहव्यथेच्या अधीन होतो. म्हणून समर्थ म्हणतात, शरीर पांगे बहुदुःख झाले. आता हे शरीर आणि मन एकदा या दुःखाने आणि वेदनांनी त्रासले की ते स्वतःचा विवेक गमावून बसते. त्यामुळे सारासार विचार संपतो. जिथे परमेश्वर नाही तिथे मग प्रकाश कसा राहणार? तिथे अज्ञानरूपी अंधारच अंधार पसरणार. या अज्ञानामुळे मनाचे आणि बुद्धीचे दारिद्र्य वाढते. कारण मन शाशंक होते, अश्रद्ध होते. त्यामुळे त्याला चांगले विचार सुचूच शकत नाही. सगळीकडे घोर निराशा आणि अथांग अंधकार दिसायला लागतो. त्याचे कारण प्रकाशाशी नाते तुटलेले असते. परमेश्वरावरचा विश्वास उडालेला असतो. अशा या मनाला सावरणे फार कठीण. पण पूर्वजन्मीचे सुकृत म्हणून अशाही परिस्थितीत या मनाला श्री रामाचे स्मरण होते आणि एक आशा निर्माण होते. या आशेचाच तंतू धरून मग पुढील वाटचाल करावी लागते. त्यामुळे समर्थ म्हणतात की हे रामा, तुझा वियोग नको. तुझ्या विना आता मला दिवस जात नाहीत. आणि म्हणून ते म्हणतात, तुझी या वियोगे जीवित्व आले, शरीर पांगे बहुदुःख झाले. अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. जय जय रघुवीर समर्थ.